हो, तुम्ही कधी दुधामध्ये पोहे मिक्स करून ही रेसिपी करून पाहिली का? नसेल पाहिली तर सगळ्यात पहिल्यांदा रक्षाबंधन येते, त्याच्यामुळे सगळ्यात जास्तीत जास्त सेव्ह करा आणि शेअर करून ठेवा. बऱ्याच वेळा महागडा पदार्थ आपण मार्केटमधून गोडाचा घेऊन येतो, पण हा पदार्थ आपण जर पोह्यापासून घरीच बनवला तर बाहेरून तुम्ही कधीच रक्षाबंधन असो किंवा दिवाळी असो तर बाहेरून गोडाचा पदार्थ आणणारच नाही. एकदा का तुम्ही बनवला आणि घरच्यांना खाऊ घातला तर नेहमीच तुम्ही गोडाचा हा पदार्थ पोह्यापासून बनवून घरीच खाल. आणि विशेष म्हणजे हा पोह्यापासून बनवलाय माहिती सुद्धा पडणार नाही. त्यासाठी 2 कप इतके पोहे चाळून पाकडून निवडून स्वच्छ घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला ते छान असे कढईमधून भाजून घ्यायचे. आता भाजून घेतले की आपल्याला छान अशी कुरकुरीत झाले की मग आपल्याला त्याची पावडर तयार करून घ्यायची. केलेली पावडर आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायची. त्याच्यामध्ये अर्धा कप इतका नारळाचा चव घालून घ्यायचा. लगेच 2 ते 2.5 कप इतकं आपल्याला त्याच्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालून घ्यायचंय. लगेच आपल्याला इथे चमच्याच्या मदतीने हे सर्व मिश्रण एक 10 मिनिटांसाठी व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आणि भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. एक टोप घ्यायचा, टोपामध्ये आपल्याला पहा गुळ घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे एकाच कपाच्या मापाने 2 कप इतका गुळ घ्यायचा आणि पाव कप इतकं पाणी घालायचं आणि त्याची आपल्याला गुळवणी तयार करून घ्यायची. अजिबात इथे आपल्याला इथे पाक वगैरे करायचं नाही. गुळवणी तयार करून घेतली, थंड होण्यासाठी साईडला ठेवायची. तोपर्यंत इकडे आपलं बॅटर सुद्धा अगदी छान असं फुललेलं आहे, व्यवस्थित असं भिजलेलं आहे. लगेच फ्राईंग पॅन ठेवायचा. त्याच्यामध्ये आपल्याला 4 चमचे इतकं तूप घालून घ्यायचंय आणि तुपावरती हे सर्व मिश्रण आपल्याला घालून घ्यायचंय. परतून घ्यायचं एक 3 ते 4 मिनिटं आणि त्याच्यानंतर आपल्याला पहा त्याच्यावरती जी गुळवणी आपण थंड करायला ठेवलेली ती याच्यावरती गाळून घालायची, जेणेकरून याच्यामध्ये काही खडे वगैरे कचरा वगैरे असेल तर तो गाळण्यावरती राहतो. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅस सोडून अजिबात बाजूला कुठेही जायचं नाही. छान असं घट्ट व्हायला लागतं. 7 ते 8 मिनिटांमध्ये हे मिश्रण व्यवस्थित असं घट्ट होतं. पॅन सोडायला लागलं की मगच आपल्याला इथे पाहू शकता थोडं थोडं आता घट्ट व्हायला चालू झालंय आणि पॅन सोडायला लागलं की मस्त असं गोळा याचा तयार होतो का ते पाहायचं. तर इथे मी दाखवते तुम्हाला, पाहू शकता मस्त याचा गोळा तयार होतो. म्हणजे आपलं एकदम मस्त असं हे मिश्रण सेट झालेलं आहे. तर पहा लगेच याच्यामध्ये काय करायचं, वेलची जायफळची पूड घालून घ्यायची आणि इथे लगेचच आपल्याला एका ताटाला तूप लावून घ्यायचंय आणि गरम गरम असतानाच हे मिश्रण सर्व या ताटामध्ये थापून घ्यायचंय. आता स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित असं एक सारखं सेट करून घ्यायचं आणि इथे लगेचच आपल्याला इथे थंड करून घ्यायचंय. एक 15 ते 20 मिनिटं थंड झालं की त्याच्यानंतर पिझ्झा कटरनी किंवा सुरीच्या मदतीने तुम्ही हवा त्या आकारामध्ये तुम्ही इथे वड्या कट करून घेऊ शकता. मस्त अशी ही बर्फी तयार होते आणि विशेष म्हणजे नाही पोह्यापासून बनवली हे कुणाला माहिती सुद्धा पडत नाही. आता तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स वगैरे याच्यावरती तुम्ही लावू शकतात. सर्व इथे ड्रायफ्रुट्स लावून घेतले आणि मस्त अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे पोह्यापासूनची. काही मिनिटांमध्येच आपली ही बर्फी तयार होते आणि खायला खूपच भारी लागते. नक्की एकदा बनवून पहा. एकदा तुम्ही बनवली आणि घरच्यांना खाऊ घातली तर नक्की तुम्ही हे पोह्यापासून बर्फी घरीच बनवाल, बाहेरून कधीच आणणार नाही. तर कशी वाटते रेसिपी कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर फॉलो करूनच घ्या.